आजपर्यंत असे अनेक मोर्चे शिष्टमंडळ हे प्रत्येकाला त्याचा अनुभव आहे। मलाही वाटलं की येईल, चर्चा होईल, काही थोडीफार त्यातनं प्रश्न मिटेल म्हणून मी घरातच होतो, घरातच थांबलो, कुठेही बाहेर पडलो नाही। काही जणांनी मला सल्ले दिले की इथून निघून जा। अध्यक्ष महोदय, विधानसभा नियम 293 अन्वये जो प्रस्ताव आहे त्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे। अध्यक्ष महोदय, शिवेंद्रराजे भोसले सन्माननीय सदस्य यांनी या चर्चेला सुरुवात केली आणि आता सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी आपले विचार या ठिकाणी मांडलेले आहेत। मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही काही नवीन मागणी नाहीये। गेल्या अनेक वर्षापासून ही मागणी समाजाच्या वतीनं, निर्णय आंदोलनाच्या वतीनं या ठिकाणी पुढे आलेली आहे आणि शासनाच्याही वतीनं या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना समाजाला आरक्षण देण्याचा त्यांनी त्या परीनं या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। परंतु दुर्दैवानं हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, याच्यामध्ये हे आरक्षण टिकलं नाही आणि आता मागच्या 2-3 महिन्यापासून अतिशय आक्रमकपणे श्रीयुत जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मराठा समाज आज एकत्रित आलेला आहे आणि आक्रमकपणे ही मागणी, विशेषतः मला हे सांगितलं पाहिजे की या आंदोलनामध्ये मराठा समाजाच्या तरुण वर्गाचा फार मोठा सहभाग आहे। गावागावामधील तरुण आणि या तरुणाची आजची परिस्थिती जर आपण पाहिली तर या तरुणाला, त्याच्या कुटुंबाला पूर्वीच्या काळी जशी जमीन होती तशी आता जमीन राहिलेली नाही। या ठिकाणी शिवेंद्रराजांनी उल्लेख केला की मराठा समाज हा लढाऊ समाज आहे, परंतु त्याचबरोबर मराठा समाज हा शेतकरी समाज आहे। मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे जमिनी होत्या आणि या जमिनीच्या माध्यमातून आणि काही प्रमाणात त्या वेळच्या परिस्थितीप्रमाणे सावकारीच्या माध्यमातून मराठा समाज आपलं जीवन चांगल्या पद्धतीनं जगत होता। या ठिकाणी मी ज्या मराठवाड्याच्या भागातून येतो त्या मराठवाड्याच्या भागामध्ये निजामशाही होती। जवळजवळ 250 वर्ष निजामशाहीची झाली आणि 17 सप्टेंबर 48 ला निजामाच्या जोखडातून मराठवाडा मुक्त झाला। 1960 ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा मराठवाडा महाराष्ट्रामध्ये आला। तर ह्या 60 नंतरचा परिस्थिती जर आपण पाहिली तर राज्याच्या निर्मितीच्या वेळेस मराठा समाज हा एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये होता। सगळे भाऊ एकत्रित राहून शेती व्यवसाय करायचे आणि त्याच्या माध्यमातून त्यांचे संसार चालायचे, अशी परिस्थिती होती। आणि जसजसा वेळ गेला तसा ही एकत्रित
कुटुंब पद्धती राहिली नाही. भावाभावाच्या वाटण्या झाल्या, जमिनीच्या वाटण्या झाल्या. आणि जमिनीच्या साठी सुधारणा करण्याच्यासाठी भूमिहीनांना जमीन मिळाली पाहिजे म्हणून कमाल मर्यादा जमिनीच्या होल्डिंगवर लादली गेली. आणि त्याच्यामुळं 54 एकरवर ही मर्यादा लाभल्यामुळं 1974-75 मध्ये हा कायदा लागू झाल्यापासून आणखीन जमिनीचे तुकडे होत गेले. आणि त्यामुळं आजची परिस्थिती अशी आहे की आपण कुठल्याही जिल्ह्याचं उदाहरण बघा, शेतकऱ्याची जमीन धारणा जर बघितली तर 85 ते 87% आज शेतकरी हा अल्प भूधारक आणि अत्यल्प भूधारक या व्याख्येमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये बसू लागलेला आहे. आणि हे खरं कारण आहे की ज्या जमिनीच्या आधारावर आम्ही जीवन जगत होतो ती जमीनच आता शिल्लक राहील नाही, तिचे तुकडे पडले. छोटी जमीन असल्यामुळं आणि नैसर्गिक परिस्थितीमुळं, हवामान बदलामुळं आज आमची शेती पिकत नाही आणि त्यामुळं आर्थिक स्तर हा खालावलेला आहे. शिक्षण घेतलेले सुशिक्षित बेरोजगार झालेले आहेत, त्यांना नोकरी मिळत नाही. आज मी या ठिकाणी माझ्या मतदारसंघाची परिस्थिती सांगतो की प्रत्येक गावामध्ये किमान 50, 100, 200, 150 तरुण आहेत, बेरोजगार आहेत, शेतीमध्ये काम करू शकत नाही, कुठं व्यवसायाला संधी नाही. आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये जीवनाबद्दलची कमालीचं फ्रस्ट्रेशन आज त्या तरुणामध्ये आम्हाला बघायला मिळतं. जगायचं कसं हा खरा प्रश्न त्यांच्या पुढे आहे. आणि म्हणून ही जी भावना आज समाजामध्ये निर्माण झालेली आहे त्याच्या परिस्थितीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आज माझ्या बीड जिल्ह्याचं उदाहरण जर घ्यायचं झालं तर ऊसतोड मजूर पुरवणारा जिल्हा म्हणून माझ्या जिल्ह्याची प्रसिद्धी आहे. त्याच्यामध्ये सगळे समाज आले. मराठा समाज सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ऊस तोडण्यासाठी जातो, ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. आज जिल्ह्यामध्ये रोजगार मिळत नाही म्हणून पुणे असेल, चाकण असेल, रांजणगाव, पिंपरी चिंचवड, ठाणे आणि सुरत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी स्थलांतर होत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये पूर्वीच्या काळी शेती श्रेष्ठ मानली जायची, समाजामध्ये शेतकऱ्याला मान होता, सन्मान होता, व्यापार मध्यम मानला जायचा आणि नोकरी कनिष्ठ मानली जायची. अशा आता परिस्थिती नेमकी उलटी झालेली आहे. आता नोकरी श्रेष्ठ झालेली आहे. एखाद्या मुलीचा बाप जावाई निवडताना त्याच्या घरी 25 एकर जमीन आहे ह्याच्यावर त्याचं समाधान होईना गेलंय. कारण शेती बिनभरोशाचा धंदा आहे हे आता प्रत्येकाला माहीत झालेलं आहे. आणि म्हणून नोकरीवाला मुलगा पाहिजे. मग शिपायाची नोकरी असली, सरकारी नोकरी असली तरी त्याला पसंती द्यायची रीत समाजामध्ये निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळं अशी अनेक गावं प्रत्येकाच्या मतदारसंघातील सापडतील की 150, 200 मुलं बिना लग्नाचे आज त्या गावामध्ये राहतात. त्यांचं लग्न होत नाही, त्यांना मुली सांगून येत नाहीत. आणि ही वस्तुस्थिती जर लक्षात घेतली तर खरा प्रश्न हा
रोजगार मिळवण्याचा आहे, नोकरी मिळवण्याचा आहे, कुठेतरी जीवन जगण्याचा मार्ग मिळवण्याचा हा प्रश्न आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आज मला वाटतं की मराठा समाज अतिशय आक्रमक, कुठंतरी त्याला आशा आहे की आरक्षणाच्या माध्यमातून मला नोकरी मिळेल, मला शिक्षण मिळेल, मला जीवन जगण्याचा मार्ग खुला होईल, ही अपेक्षा आज मराठा समाजाची आहे. आणि म्हणून निश्चितपणानं ही मागणी आपल्याला डावलता येणार नाही. डावलली तर त्याचे काय परिणाम होतील हे आज कुणी सांगू शकत नाही. कशा पद्धतीनं समाज रिॲक्ट करेल, कशा पद्धतीनं हे आंदोलन पुढे जाणार आहे, याचा अंदाज कोणालाही बांधणं आज कठीण झालेला आहे. आणि निश्चितपणानं एक आमदार असताना सुद्धा 30 नोव्हेंबरला जो काही प्रकार माझ्या बाबतीत या ठिकाणी घडला, त्या दिवशी माजलगाव बंदची हाक दिली होती काही मराठा नेत्यांनी. त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात तरुण माजलगाव बंद करण्यासाठी एकत्रित आले होते. अंदाजे 3 ते 4 हजार तरुण असावेत. आणि नंतर माजलगाव बंद झाल्यानंतर त्यातले काही तरुण हे माझ्या घरावर मोर्चा घेऊन येणार असं मला पहिल्यांदा समजलं. अशा अनेक वेळेला मोर्चे लोकप्रतिनिधीच्या घरावर येतात, हे काही नवीन नाहीये प्रत्येकाला. आजपर्यंत असे अनेक मोर्चे, शिष्टमंडळ, हे प्रत्येकाला त्याचा अनुभव आहे. मलाही वाटलं की येईल, चर्चा होईल, काही थोडीफार त्यातनं प्रश्न मिटेल म्हणून मी घरातच होतो, घरातच थांबलो, कुठेही बाहेर पडलो नाही. काही जणांनी मला सल्ले दिले की इथून निघून जा, परंतु तो काही मी मानला नाही. कारण मला खात्री होती की गेली 40 वर्ष ज्या मतदारसंघामध्ये मी काम करतोय, चौथ्यांदा या विधानसभेमध्ये आमदार म्हणून ज्या जनतेने मला पाठवलेलं आहे, त्यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावता येईल असं मला वाटलं होतं. परंतु जमाव अतिशय आक्रमक होता. त्यांनी दगडफेक करायला सुरुवात केली, काही वेळाने जाळपोळ केली. जवळजवळ 2 तास त्या ठिकाणी त्या जमावाची दगडफेक आणि जाळपोळ ही माझ्या बंगल्यात होत होती. एक गोष्ट या ठिकाणी मी उल्लेख करीन की त्या ठिकाणी पोलिसाचा बंदोबस्त होता. 15 रिझर्व्ह पोलीस होते, 5-10 नेहमीचे पोलीस होते, PSI होते, PI होते, सगळं होतं. परंतु त्या आंदोलनामध्ये जी पोलिसाची भूमिका होती, त्या पोलिसाच्या बंदोबस्त असताना सुद्धा, पोलिसाची कर्मचाऱ्याची उपस्थिती असताना सुद्धा कुठल्याही प्रकारचा अटकाव हे पोलीस त्यांना करत नव्हते. माझ्याकडं त्याच्या संपूर्ण घटनेचं CCTV फुटेज आहे. मी अध्यक्ष महोदय आपल्याकडेही त्याची पेन ड्राईव्ह मी पाठवतो, आपणही बघा. कारण शेवटी लोकप्रतिनिधीच्या संरक्षणाची जबाबदारी आपल्यावर आहे. आणि त्यातून ही परिस्थिती निर्माण जी काही झाली ती मी मोकळेपणाने सांगितलं की बहुतांशी त्यातले जे काही दगडफेक करणारे होते किंवा जाळपोळ करणारे होते, त्याच्यामध्ये काही माझे राजकीय विरोधक असावेत, काही जणांनी जाणीवपूर्वक हा मॉब मराठा आंदोलनाच्या आडून माझ्या घराकडे वळवलेला असावा. त्यामध्ये काही समाजकंटक होते, ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत, असे काही लोक होते.
वाळूचा व्यापार, अवैध व्यापार म्हणजे धंदा करणारे होते, धान्याचा काळा बाजार करणारे होते. ही गोष्ट वारंवार पोलिसांसमोर मी सांगितलेली आहे. माझ्या इंटरव्ह्यू मधनं ही परिस्थिती आली की सीसीटीव्ही फुटेजमध्ये दगडफेक करणारे आणि जाळपोळ करणारे ठराविक लोक होते. अंदाजे 200 ते 250 लोक असतील. त्यांना आयडेंटिफाय करून राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.